हे भाई हे आराम से यार, आराम से आराम से. लद्दाखला आल्याची फिलिंग येते मित्रांनो इथं आल्यानंतर. तो समोरचा जो डोंगर दिसतो मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात होती आपल्या घरून. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे वाळंज कोंडीला जायचं. आता हे ठिकाण कुठे हे तुम्हाला सांगायचं झालं तर दिवाळीपासून एक 15 किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांचा चेहरा दिसलेला डोंगर. आता आपण तिथं जाणार आहे. माझ्यासोबत बॅग आहे, आपला सेटअप आहे पूर्ण, हेल्मेटला पूर्ण व्लॉगिंग सेटअप. आणि हे बघा आपण DSLR पण घेऊन चाललो आहे आपल्यासोबत आज. सो जास्त वेळ न घालवता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया असं मला तरी वाटतंय. तर चला बाकीच्या गोष्टी ऑन दी वे. तर आपला पूर्णपणे सेटअप ओके, आता रेडी आहे. आता जे काय असेल ते आपण ऑन दी वे. इट्स मी. ग्लोव्स, सेकंड ग्लोव्स, पॅक, लॉक. आज जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात ना. तर आज काय माहितीये का, तो प्लॅन आपला कॅन्सल झाला. म्हणून काय झालं, आपण वाळंजकोंडला जाणार आहे. वाळंजकोंडी माहितीये, महाडच्या इथले बिरवाडी पासून पुढे गेलं 15 किलोमीटर अंतरावर वाळंजकोंडी हे ठिकाण आहे. आणि तिथून छत्रपती शिवरायांचा चेहरा असलेला डोंगर दिसतो, तो आपण आज एक्सप्लोर करणार आहे. तर आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आपले व्हिडिओ कशा वाटतात मागच्या त्यांना पण जरा प्रतिसाद द्या यार. एक गोष्ट समजली, फिरण्यासाठी पैसे इम्पॉर्टंट नसतात, फिरण्यासाठी इम्पॉर्टंट असते ती जिद्द. आणि ती माझ्याकडं खूप आहे. फक्त सोबतीला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हॅपी जर्नी म्हण की, म्हणजे ब्लॉग. हा थँक्यू. जाऊ का? ओके. आता पहिला आपण फ्युल अप करून घेऊ, पेट्रोल टाकून घेऊया. आणि हा वरंद घाटामध्ये जाताना आपल्याला वरंद घाटामध्ये जे मागं शिवलिंग होतं, म्हणजे शिवलिंग ओपन झालंय, ते शिवलिंग पण पाहायचं आपल्याला. ऍक्च्युली तिथं पण आपण एक ब्लॉग बनवूया. फर्स्ट आपण भोरमधून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला नमन करून निघतोय आपण. आजी, मावशी, ओगे चलो. माझ्याकडे कॅमेरा आहे, तुम्ही ठोकला तरी चुकी कळेल कोणाची आहे. फ्युएल अपच्या फक्त लाईन नसाव्यात, म्हणजे देव पावल्यासारखं होईल आपल्याला. आपल्याला इथंच जायचंय. आत्ता काढलेलं आहे हे बघा. बाप रे, लाईनिंग तर एवढं आहे. मला असं वाटतं इथं पेट्रोलला वेटिंग थांबण्यापेक्षा आपण निघून गेलेलं बेटर राहील. दुसऱ्या पंपावर जाऊन पेट्रोल फिलअप करून घेऊ. बाप रे, आज गर्दी एवढी का बरं? सोमवार एवढी गर्दी? खूपच ना. हा, लाईनिंग तर बघ. मला असं वाटलं या लाईन मध्ये थांबण्यापेक्षा आपण त्या लाईन मध्ये थांबलेलं बेटर राहिलं असतं. आपण रॉंग वे ने, जर समोरचा चुकून आपल्याला राईट वे ने ठोकला ना. कसंच केलं माझं. हवा ना, डेंजर राहणार. ठार तुम्हाला केला असाच ठार. दोघांसोबत स्पेलिंग. विठू माऊली तू. मित्रांनो हा आपला विठ्ठल बघा कसा फिरतोय. एक नंबर ना, खूप सुंदर. हाय टेम्परेचर, कॅमेरा कधी ऑफ होईल सांगता येत नाही.
मग त्याच्या आधी आपल्याला जेवढे शॉर्ट्स रेकॉर्ड करून घेता येतील. बापरे, इथं आज पेट्रोलला एवढी गर्दी का बरं? येस मित्रांनो, फायनली आपण ते अचीव केलेलं आहे. जिथं पेट्रोल पंपावर गर्दी नाहीये त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आता. आणि काका, मला असं बघू नका रागा. आणि आपण आता पेट्रोल टाकून घेणार आहे इथं. तोपर्यंत आपला कॅमेरा ऑफ करू, नाही तर आपल्याला शिव्या बसतील. विनाकारण शिव्या खायला कोणी सांगितलं? हो ना काका? बाबा का हो? टाका टाका बिंदास, आपलाच पेट्रोल पंप आहे. शिवलक केलेलं आहे आता गाडीमध्ये. आणि इथून आपण गणपती बाप्पा मोरया करून आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला, जो की परतीचा नाही, निगतीचा प्रवास. आता आपण ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण आहे उपजिल्हा रुग्णालय रामबाग भोर. रात्री किती वेळ होणार आहे आपल्याला माहित नाही, पण आपण ज्या ठिकाणाला जातोय ना ते स्वर्गापेक्षा कमी नाहीये ते ठिकाण, आहे ना सर्वेश? काय बघतोय? तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये माझा हा एरिया पाहत असताल. छत्रपती शिवरायांना नमन करून आम्ही निघतो. आम्हाला पुढे जरी जायचं असेल तरी आम्ही इथूनच प्रवास चालू करतो. आम्हाला खाली जायचं असेल तरी आम्ही इथूनच प्रवास चालू करतो. आणि आम्हाला वर जायचं असेल तरी आम्ही इथूनच प्रवास चालू करतो. आणि इथून दर्शन घेतल्यानंतर ना आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. और सीन कैसा है ना कि गाइस ये देखो क्या लोग है यार, बीच में ऐसे आ जाते हैं। आंटी जी ऐसे बीच में ना है थोड़ी। अरे एवढं भारी आपलं होतं ना नेचर, निसर्ग, पर तोडून मोडून पर वाट लावून टाकली यार त्याची. नहीं दोस्तों, पहले क्या था पता है आपको? सीरियसली एक रियली बात बताऊं क्या? यहाँ पे इतना मस्त लगता था ना ये नेचर वगैरह, लेकिन वो जो गवर्नमेंट ने ये रोड बनाने की सोची, जसे मोटो ब्लॉगिंग सुरुवात व्हायच्या आधी अंत असते प्रारंभ असतो, पण प्रारंभ असते अंत नाही करायचा आपल्याला, हा ना. इथं लिंबाचं झाड होतं, एवढं भारी वाटायचं ना यार. माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी हेच सांगतो की ह्या लिंबाच्या झाडाची कथा, हे भारी वाटायचं यार इथं लिंबाच्या झाडाखाली. आणि ते लिंबाचं झाड ना पूर्ण त्याने आता पाडून तोडून मोडून टाकले. आणि हा रोड जो होता तो खूप छान होता, आता त्याला ऑफ रोडिंग करून टाकलाय. आता या रोडवर प्रवास करायचा का ऑफ रोडिंग करायची ना, याचा आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. धूळ माती, आता ते कापा कुठनं घालणार आहेत काय माहिती, कुठनं घालणार आहेत मला खरंच नाही माहिती. आणि आता लोकांची भीती वाटते, खरंच खूप भीती वाटते. कारण कधी ही लोक काय करू शकतात ना कोणी नाही सांगू शकत. कुठनं स्कूटी आहे, स्कूटीवर मेन आहे, काय विषय नाही. आपण डायरेक्ट कशी घालू शकतो गाडी. तर मेन वर्सेस वुमेन, वुमेनला घाबरलं पाहिजे यार, कारण तो विषयच भीतीचा आहे. पक्ष्यांचे व फुलपाखरांचे गाव, म्हणजे सिरियसली इथं पावसाळ्यामध्ये आलात ना एकदा तर खरंच एकदा व्हिजिट करा. आणि या पिसावरे गावाची खासियत सांगायची म्हणजे एक महत्व सांगायचं झालं ऐतिहासिक दृष्ट्या, तर पिसावरे या गावामध्ये आपले बांदल सेनेचे जे गोळ्याची बांदल म्हणा, बांदल सरदार आहे, शूरवीर मावळे, त्यांच्या समाधी आहे तिथं.
या ठिकाणी किती भारी वाटतं ना. या ठिकाणी एकदा नीट बघून घ्या. का माहिती आता का म्हटलं, कारण परत हे ठिकाण बघायला नाही भेटणार. येत्या काही दिवसांमध्ये हे ठिकाण पण तोड मोडून टाकणार आहे सगळं. काही दिवसांमध्ये कशाला समोर कापाकापी चालू आहे ठिकाण वाटते मला. जेसीबी अडकून आहे का? अरे थांब तुटलंय आहे. इथं काय सीन झालाय मित्रांनो माहित नाही आपल्याला. बट इथं काहीतरी आहे झालं. काय झालं दादा? जाऊ दे का टू व्हीलर? म्हणजे काहीतरी लाईटीचं काम चालू आहे. आतला खांब तुटला, आतला शेतातला, शेतामधला खांब तुटलेला आहे इथला. हा तो बघा, तो रोडेश्वर. आपण आता टर्न मारतोय एक छोट्याशा खालच्या गावामध्ये. या गावामध्ये टर्न घेऊ का नको. चला आता आपण घेऊया टर्न. लोक तर माझ्याकडे खूप आश्चर्याने बघतायत की नक्की हुईजी कोण आहे हा. आणि हा कोणी दुसरा तिसरा नाहीये, तर हा एक छोटासा क्रिएटर आहे जो मावशीची रिॲक्शन भाई साहब गजब होती गजब. वाट पहावी मरण आहे. मला हा रोड कावर तुम्हाला नाही माहिती, पण एवढं भारी वाटतं ना यार या रस्त्याने कधी येऊन. देऊ का रेस देऊ का? माय बॅड लक मित्रांनो, हा माझा बॅड लक होता. काही विषय नाही. असू द्या, पण आवाज छान होता गाडीचा. ऐसे ना जाओ पिया. थांब. हळू यार, इसने पूरी वाट लगा दी. आता तिथून जर गो भाई, ये क्या है दोस्तों, ये क्या है? पूरा राडा इधर. वाह कसम, खतरनाक, बहुत खतरनाक. पीछे देख के ना पूरा डेंजर है यार. लय डेंजर होता खरंच, खतरनाक होता खतरनाक. एवढी धूळ बिळ ना. ऊपर डाल. अरे सामने से जान दे. मुझे भी ऐसा लगता है दोस्तों कि अभी बाइक जो है ना ऊपर से जाने चालू होते खत्म हो गया. अरे ये तो चालू होते ही खत्म हो गया अबे. हे भाई, हे आराम से यार, आराम से. बाइक को हात जोडा. भाऊ तरी पण काही शांत नाही घेते. आता इथं काय करणार असतील, मला असं वाटतं हा कॉर्नर काढणार असतील. वरून जायला जागा आहे का? अरे हे असं वाटतंय मी थोडस ना लडाखला आल्याची फिलिंग येते मित्रांनो इथं आल्यानंतर.
चलो सफारी चलो. वूहू. असं कसं चालेल दादा. वरंद घाट पार आहे ना, घाटाची लावली सगळी गव्हर्नमेंटने वाट. काय मित्र हे करवंदे सुट्टे पैसे तुझ्याकडे हो रे मित्र. मित्राने ते आम्हाला त्यातनं आलटीपलटी करू नको पण. दिसते तरुण. चालू आहे आपला कॅमेरा. हो हा हो. तर गाईज बघा, आम्ही करवंद या घेतले मित्राने आम्हाला करवंद 30 दिलेले आहेत. रुपयाचे, 20 रुपयात. आणि तुम्ही आता जंगलातून तोडणार सगळे आतून मग फिरून तोडतोय काटे कुठत ना. मग हातात काटे वगैरे घुसत असतील ना. बापरे तेवढं तर केलंच पाहिजे. कष्ट कष्ट आहे. चला. हा काय म्हणताय. नाही नाही खाली चाललो आम्ही बिरवाडीला. मावशींचं कष्ट पाहिलं आता. डोंगरामध्ये फिरून फिरून करवंद तोडतात. म्हणजे आम्हाला घेण्यात काहीच नाहीये रस. म्हणजे मित्रांनो खरं सांगायचं झालं ना तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना आमच्या पण घराच्या मागच्या साईडला डोंगर आहेत आणि तिथं पण करवंद खूप आहेत. पण सहसा या अशा रस्त्यावर थांबलेल्या लोकांकडून कोणी घेत नाही, कोणी विकत घेत नाही. मग त्यांना दिवसभर ते तोडून वगैरे एवढं फिरतात ना, वाईट वाटतंय. मग घेऊन टाकायचं. असे आपण रोज तोडतोच ना, आपल्याकडे आहेत थोडे पैसे तर आपण द्यायचे. आपण एखाद्याला दान देण्यापेक्षा आपण समोरच्याकडून एखादी वस्तू विकत घ्यायची आणि त्या बदल्यामध्ये त्यांना मोबदला द्यायचा. म्हणजे त्यांना असं वेगळं गिल्टी फील होणार नाही आणि आपल्यालाही असं ऑड फील होणार नाही. कसं आहे ना, यात म्हणतात आयुष्य. काय रे सर्वेश. ऑफ रोडिंग करतो आपण. ऑफ रोडिंग आत्ताच घेतले आत्ताच माझं. काय होतं मला वाटलं मित्र मी थोडासा इंटरव्ह्यू घेणार होतो. काय बोलायचं, काय डोंगर, काय झाडी. आता आपण ही राईड जी करतोय पावसाळ्यात केली ना, आई शपथ असला गजबचा फिलिंग येतो ना यार इथं या डोंगरांमध्ये फिरण्यात काहीतरीच. ओ मस्त चाललंय यार. हा गजबचा व्ह्यू तुम्ही जो आता बघताय ना, हे खालचं एवढा गाळ पावसाळ्यामध्ये एवढं तुडुंब भरलेलं असतं ना यार. सिरियसली काहीतरी एक वेगळीच मजा येते ते फिरण्याची. आणि माझा मागे प्लॅन चालला होता इथे आणि इथे हॉटेल चालू करायचं. तुम्हाला माझा प्लॅन आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, गाडी पडायच्या हँडल पकडा. चला आता बाकीची राईड पुढे करूया. ये घोडा 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 दुम दबा के घोडा लकड़ी की काटी पे घोडा घोड़े के दुम पे तुम्हारा हथोड़ा घोडा दुम दबा के घोडा. माय गॉड चैनीला आम्ही ऑइल मारायचं पण विसरलो. आम्ही थांबू का इथं. ठीक आहे ठीक. बाळूमामाचे आहेत का. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाची मेंढरे मित्रांनो चाललेली आहेत, खातायत खुतायत. आपल्याकडे काहीच नाही यांना देण्यासाठी, नाहीतर आपण
बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वाव मित्रांनो, आई शपथ. म्हणजे ना, एक मला असं वाटतं DSLR मध्ये एक फोटो क्लिक करायचा. सर्वेश, सर्वेश तुझे फोटोशूट करायचे तिथं काही. ओ माय गॉड, आय एम वेटिंग अँड विसिंग अ सन ग्लासेस फ्रॉम माय होम. तुम्हाला कळलं काय बोललो मी? नाही कळलं? अरे नाही, तो ट्रायपॉड आहे. आणि या रस्त्याने आम्ही आलोय. हा साईडचा व्ह्यू बघा गाईज, फुल व्यू, अल्टिमेट. आई शपथ, क्या लग रहा है यार. आपण तिथून तो समोर दिसतोय तो मोहनगड. मोहनगडावर आपण ऑलरेडी गेलेलो आहे. आणि आता जरी जायचं म्हणलं तरी सिरियसली तो फक्त आजूबाजूच्या एरियावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला दुर्ग आहे तो. वरती असं एक्सप्लोर करण्यासारखं एवढं नाही काय. पाण्याचे टाके वगैरे आहेत आणि वाघजाई मातेचं मंदिर आहे वरती. तो नवरात्रीमध्ये फुल गर्दी असते, इतर वेळी एवढं काय म्हणजे पाण्यासारखं नाहीये तिथं. पण गड आहे, किल्ला आहे, दुर्ग आहे, या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे. तो राजगड, त्याच्या लाईनी समोर एक दिसेल आपल्याला तोरणा. तो समोर दिसतोय तो उंच एक छोट्याशा डोंगरामध्ये, तो तोरणा या डोंगराच्या मागच्या बाजूला. आणि मित्रांनो, तो समोर दिसतोय तो रायगड. रायगड इथून आता स्पष्ट दिसतोय आपल्याला. आणि इथे खाली दिसतोय तो वरंदा घाट, हा ना सर्वेश. तो समोर दिसतोय तो कावळागड. तर जाऊ द्या मित्रांनो, आता आपण पोहोचलोय वरंदा घाटामध्ये. हा समोर फक्त वरंदा घाटाचा डोंगर. इथं थांबायचं का? हे प्रॉपर आपण वरंदा घाटामध्ये. आता समोर सह्याद्री, इथं वाघजाई मातेचं मंदिर आहे. आणि आपण थांबूयात थोडं त्या माकडांच्या जवळ जाऊन थांबूयात आपण. बाईक इथं सावलीला लावू आपण. हो, किती क्यूट आहे ना हे. मित्रांनो, आता आपण पोचले वरंदा घाटामध्ये. आणि हे पाहिलं तर इतकं भारी आहे ना यार. वाव, सर्वेश त्याला पाणी पाजतोय त्या माकडाला. तर हे बघा मित्रांनो, मित्रांनो आता आपण वरंदा घाटात आहे. आणि हे बघू शकता माकडांना लिया चलिया गेला रे. माकडांची भांडणं चालल्यात दोघांची. या कशावरून? ते एका प्लास्टिकच्या कागदावरून. मला रागाने बघतायत ते. तर हे वरंदा घाट, हा मागचा सह्याद्री. आणि इथून जर खालची दरी पाहिली, एकदम खोल दरी आहे ही. खोलदरीचा व्ह्यू तो आपल्याला समोर दिसतोय तो राजगड, समोरचा तो राजगड किल्ला. आणि त्याच्या बाजूनेच जर असं असेल तो तोरणा. आणि हा समोरचा जो गड दिसतोय मित्रांनो, हा कावळा किल्ला. तर आता चला आपण पुढच्या जर्नीला स्टार्टिंग करूया आपले. मित्रांनो, आम्ही भोरवरून चाललोय महाडला. राईड करता करता जस्ट वरंदा घाटामध्ये आलतो. वरंदा घाटामध्ये येऊन 2 मिनिटं थांबलो. तर आपल्या मागे बघू शकता, हे रोडचं काम चालू असताना शिवलिंग दिसले इथं. व्यवस्थित आपण पुढे जाऊन बघूया. ते हे शिवलिंग
तर एक सांगणं आहे, जहाँ पे खुदा वहीं पे निकला खुदा. एवढं भारी वाटते ना जुन्या टाईपची घरं वगैरे बघून, एकदम जन्नतचा नजारा यार. काय सांगू. आता इथून बिरवाडी किती किलोमीटर आहे माहित नाही आपल्याला. मला असं वाटतंय की आपण खूपच दूर आलेलो आहे. का थांबल्यामुळे एवढं असं वाटतंय काय माहिती, पण किती भारी वाटते ना इथं. आणि मित्रांनो, ही आहे ती सावित्री नदी. मागं इथून पूर आला होता एकदम खूप भयानक, आणि पलीकडच्या साईडला ब्रिज पूर्ण कोसळला होता. ती ही सावित्री नदी पावसाळ्यामध्ये एवढी तुडुंब भरते ना की फुल पाणी रोडच्या जवळ येतं. इथं पाणी एवढी तुडुंब भरलेली असते सावित्री नदी. आणि या नदीमुळे कितीतरी लोकांचे जीव गेलेले आहेत मागं. आणि हे ते आपले मित्र, येरमाळ्याचे मित्र आहेत. कधी आपण आलो तर नक्की भेटूया आपण येरमाळ्यामध्ये. ओ बिरवाडी कुठं हो बाबा? तर ते आपले मित्र येतात, त्यांना भेटायचं का? आता आपण बिरवाडीला आतमध्ये एंट्री करतोय. मला असं वाटतं की ग्लोव्ह घालावेत, कारण जिक्सर बघा किती बल्की वाटते, एकदम हायाबुसा जिक्सर. तर पहिलं मला इथं पेट्रोल पंप कुठेतरी असेल ना. वाव मित्रांनो, काय सीन वाटतो यार इकडे खरंच. म्हणजे ना, कोकण राईड एक बेस्ट ऑप्शन आहे थकलेल्या मनांसाठी. मागणं पिकअप, पुढनं डंपर, आणि यांनी थोडासा हे रोड एवढे छोटे आहेत ना की 2 गाड्या अजिबात बसू शकत नाहीत. हे काउंटडाऊन चालू आहे ना सर्व कुठे. तर मित्रांनो, आता आपण बिरवाडीमध्ये, बिरवाडी मधली ही POSO गंगाधर दत्तात्रय आंबेकर शिक्षण संकुल बिरवाडी. तर आपल्याला ऑइलचे पैसे नाही ना घेणार मित्र, थोडं घेऊन ये ना बाटली. हे बघा ऑइलचं काय. मित्रांनो, ऑइलिंग वगैरे झालेलं आहे. तर चला आता आपण पटकन जाऊया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. गाडीचा कितीतरी प्रमाणामध्ये आवाज कमी झाला यार. बस गाडीचा कमीत कमी एक 50%, 50 नाही, एक 70-80% आवाज कमी झाला चेनचा. किती भारी वाटते. एवढं उन्हाळ्यामध्ये पण आहे ना, एकदम थंड असं वाटतं थोडंफार. का ते झाडं जपलेली आहेत लोकांनी, आपण कधी जपणार काय माहिती. आपल्या इकडचं येणार सरकार, कापणार, तोडून मोडून टाकणार. शिलीमकर बंधू, शिलीम आमच्याकडे शिळीम आहे. शिळीम हे शिलीमकर म्हणजे हिंदी आहेत का बंधू. तरी पण मला असं वाटतं एकदा कन्फर्म करून घ्यावं कुणाकडून तरी की हेच. नाही नाही, आता मित्रांनो समोर दिसतं सह्याद्री. इतकं मन असं काय सांगू तुम्हाला, एकदम नयनरम्य दृश्य पाहिल्यानंतर न असं वाटणारच नाही की आपण रिटर्न आपल्या घरी जावं म्हणून. बरोबर करून तर एवढी ताण लागते ना. या साईडला खरंच, या साईडला ऊन थोडंसं जास्त आहे.
बिरवाडीमध्ये आम्हाला एवढं ऊन जाणवलं नाही, पण जसं बिरवाडी सोडली आम्ही रोडला लागलो तसं आम्हाला उन्हाचं प्रमाण थोडंसं जास्त वाटायला लागलं इथं. वाव यार मित्रांनो, काय सुंदर आहे यार हे सगळं. म्हणजे जंगल वाटांनी आपण पुढे प्रवास करतोय. वा मित्रांनो, तो समोर दिसतोय तो लिंगाणा किल्ला. आणि गाडी खरंच खूप हीट झाली आहे, मला हिटिंग इश्यू जाणवतोय गाडीमध्ये. आणि आपलं ऑइल कुलिंगचं कूलंट पण संपलेलं आहे. ऑइल कुलिंगला कूलंट असतो आणि असतो माझ्या दृष्टीने. बघा तुम्ही एकदा माझ्या दृष्टीने. वाव कसलं भारी आहे. पुढे नाले ते असं नाही का, ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती नाद घालती पुन्हा नव्याने. हेच मित्रांनो, हेच म्हणजे ऍक्च्युली पुढे जायचंय का अजून आपल्याला. आणि युट्यूब प्लीज, आणि या गाण्यांना जे मी महाराजांची गाणी जोडेल ना, या ब्लॉगला जी महाराजांचे गाणे जोडेल ना, याला प्लीज कॉपीराइट घेऊ नका यार. समोर दिसतोय तो लिंगाणा आणि हे राईट, हे वाळंजकुंड. तर हेच ते ठिकाण. आता आपण इथं बाईक पार्क करू आपली. हे ते ठिकाण वाळंजकुंडीचं. आता आपण इथं जाणार आहे. इथं माशांचे थर दिसतात म्हणतात खूप लोक. तर चला आता आपण तिथं जाऊया, माशांचे थर वगैरे पाहूया. कृपया भाविकांनी चप्पल बूट बाहेर काढावे. तर वाळंजकुंडी देवस्थान, वाळंजकुंडी या ठिकाणाला आलोय. तो समोरचा जो डोंगर दिसतो मित्रांनो, ही व्हिडिओ जरा पॉज करा आणि ही व्हिडिओ क्रॉस करून आता तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवरायांचा चेहरा. तो आम्हाला पाण्यात एक काहीतरी प्राणी दिसतोय. मासे बघा मित्रांनो, वाव किती सुंदर आहे. तिथे तर तुम्हाला मासे दिसतात का मला नाही माहिती, पण मासे बघा किती सुंदर असे मासे दिसतात. मित्रांनो आता आपण आलोय वाळंजकुंड या ठिकाणाला. तर खाली मासे बघू शकता तुम्ही, माशांचे थर वगैरे. एक छोटे मासे, या साईडला मोठे मासे आहेत एकदम. आणि मोठे म्हणजे खरंच खूप मोठे मासे आहेत. खाली शॅडो पाण्याची आहे आणि एवढे मोठे मासे. हा संपूर्ण नजारा. समोर ते वाळंदेवीचं मंदिर आहे आणि समोर दिसतोय तो आपल्याला या साईडला लिंगाणा किल्ला. आणि समोरचा जो डोंगर दिसतोय तो एक व्यवस्थित पाहिला तर छत्रपती शिवरायांचा चेहरा दिसतो. ही क्लिप तुम्ही थोडीशी पॉज करा, मोबाईल आडवा करा, तुमचा मोबाईल तिरपा करा आणि बघा तो डोंगर. म्हणजे क्लिअरली छत्रपती शिवरायांचा चेहरा दिसतो यार त्यात. असं नाही झूमआउटमध्ये. खरंच खूप एक्सपेन्सिव्ह असा प्लेस आहे हा. आणि मला तरी असं वाटतं या प्लेसला खरंच व्हिजिट केली पाहिजे प्रत्येकाने. व्हिजिट करण्यासारखं ठिकाण आहे. त्या खालच्या बाजूला मावशी वगैरे बसलेल्या आहे समोर ना. तर आता आम्ही चाललोय खाली देवीच्या दर्शनाला. तर या लोखंडी अशा पायऱ्यात उतरून गेलो तर देवीच्या मंदिरात पोहोचलो आपण. ट्रेकर्स वगैरे जातात त्या लिंगाण्यावर आणि आपण या पावसाळ्यामध्ये लिंगाणा ट्रेक करणार, 100% करणार लिंगाणाचा ट्रेक. म्हणजे एवढ्या डोंगरामध्ये इथंच कसं काय असं देवाचं ठिकाण. वरदायने देवी अंकल थोडी देवीची. हा नाही असंच आपल्याला तोंडी सांगितलं तरी.
इथं बसून सांगितलं तो दगड रचलेत हे लोकांनी, ते का रचलेत असे? हे असे आपले ही पोरं बाळं येतो लहान मुलांची ठिकाणी एवढा ते याच ठिकाणी देवी कशी काय हा? हे ठिकाण आहे इथं, इथंच एवढी गळ पडली आणि इथंच देवीची स्थापना म्हणजे हे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांच्या पासून काळापासून आहे. हे शिवकालीन पासून आहे. शिवकालीन मंदिर आहे. आणि महत्व काय देवीचं असं? महत्व म्हणजे असं आहे, ते तुम्हाला नवसाला देवी पावणारी आहे त्यासाठी ही आहे. म्हणजे नवसासाठी देवी. नवसा. आणि म्हणजे इथं मासे कसे काय एवढे? हे देवीचं मासं. देवीचं मासा. देवीची बाळ मासं. देवीची बाळ. ते कोण खात नाही काय नाही. कोणी मारायला वगैरे अजिबात येत नाही ना? अजिबात नाही. आणि ते कोण खात पण नाही. पावसाळ्यात ते फुल पूर्ण भरून जात असेल. पूर्ण फुल ब्रिज वरून पण आम्ही तेव्हा पाणी जातं. म्हणजे त्या ब्रिजच्या वरून पाणी जातं हा. ब्रिजला टिकून. ठीक आहे, धन्यवाद. असू दे. आता आम्ही चाललोय पुढं लिंगाणा बघायला. इथून पुढं पाणी गावात गेल्यानंतर आम्हाला त्या काकांनी जरा चांगली माहिती सांगितली आहे. इथून पुढं पाणी गावात गेल्यानंतर हो पलीकडून आता हा चढणार नाही, फक्त बघायचं आहे. मावशींना असं वाटलं की आता आम्हाला किल्ला बघायला जायचं बरोबर, तर पलीकडची पण एक क्लिप टाकतो मी. आजची आपली व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मासे इतके गजब इतकं मस्त वाटतात ना. देवीचे बाळ, मासे नाही म्हणत त्यांना, इथं देवीचे बाळ आहे. काहीच मित्रांनो हे बघा, हे बघा. ते मोठे मासे या बाजूला बघा मित्रांनो, एकदम छोटे छोटे मासे. अरे आहेत हे जे ठिकाणी वाळंदकोंडी, इथं मासेच बघा.